तर यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा बदल म्हणजे ट्रिगर सरकारने रद्द केलाय. सुरुवात करूया यंदाच्या खरीप हंगामापासून. हवामान खात्याने यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवलाय. दुष्काळाचं सावट आधीच डोक्यावरती आहे आणि त्यातच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळणारा एक मोठा निर्णय घेतलाय. सरकार सध्या फक्त 1 रुपयात पीक विमा अशी मोठी जाहिरातबाजी करतंय. पण या 1 रुपयाच्या विम्याच्या आत दडलेली एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यापासून लपवली जाते. ऐन संकटात तुम्हाला वेळेवरती मदत मिळवून देणारे विम्यातले जे ट्रिगर आहे ते सरकारने यंदा खरीप हंगामातून चक्क गायब केले. नियम काय सांगतो, जर पावसाळ्यात सलग 21 ते 25 दिवस पावसाने दडी मारली आणि डोळ्यात देखत पिके करपायला लागली तर अशा वेळेस जिल्हा अधिकारी एक आदेश काढतात ज्याला ट्रिगर म्हणतात. हा ट्रिगर लागू झाला की विमा कंपन्यांना नाईलाजाने का होईना पण एकूण रकमेच्या म्हणजेच एकूण भरपाईच्या 25% रक्कम महिनाभराच्या आत अग्रिम म्हणजेच ऍडव्हान्स म्हणून द्यावा लागतो, जेणेकरून शेतकऱ्याला दुबार पेरणी करता येईल किंवा घर चालवता येईल. पण आता आलेल्या नव्या माहितीनुसार राज्य सरकारने यंदाच्या हंगामातील हा 25% मदतीचा नियमच आता गुंडाळून ठेवलाय. कृषी विभागाने प्रस्ताव देऊनही प्रशासनातील साहेबांनी त्याला चक्क केराची टोपली दाखवली. सोप्या भाषेत सांगायचं तर आता पाऊस नाही पडला आणि तुमचं पीक जळून जरी गेलं तरी तातडीची मदत म्हणून तुम्हाला दमडीही मिळणार नाही, हे लक्षात घ्या. सरकारने विमा कंपन्यांच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसतंय. मागच्या वर्षी सरकारने या योजनेपोटी राज्याच्या तिजोरीतून तब्बल 4,500 कोटी रुपये विमा कंपन्यांना दिले. केंद्राचे पैसे धरले तर हा आकडा 9,000 कोटींच्या घरात जातो. एवढा पैसा होतूनही कंपन्यांच्या जाचक अटींमुळे फक्त 28 ते 30% शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडले. आता तर ट्रिगर नसल्याने शेतकऱ्यांना थेट हंगामाच्या शेवटी होणाऱ्या पीक कापणी प्रयोगावरच अवलंबून राहावे लागणार आहे. आणि ते प्रयोग कसे चालतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.